अलर्ट असेल. दोन्ही टीमसाठी ह्या सूचना आहेत. जेव्हा पहिला चेंडू डिलेवर होतोय तेव्हा मात्र 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकावी लागतात आणि 25 मिनिटात 5. 20 मिनिटात जर तसं घडलं नाही तर कदाचित एक क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलमध्ये अतिरिक्त लावावा लागेल. ह्या सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि बॅटिंग टीम आपल्याला देखील नेक्स्ट बॅट्समन जो कोणी असेल त्याला रेडी ठेवायचं आहे. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना टीम गावदेवी खरवई आणि विरोधात जाणता राजा बदलापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सागर आणि सोबतीनं नुरा जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं सातत्यानं वक्तव्य चालू आहे की 50 धावा बनल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि त्याच पद्धतीची मजा मागच्या मॅच मध्ये प्रेक्षकांनी देखील घेतली. पहिली मॅच देखील जेव्हा रंगली होती तेव्हा देखील धावा 53 बनल्या होत्या, परंतु 54चा पाठलाग लिलिया झाला होता. परंतु मागच्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या, ज्यामध्ये फिल्डिंगचा एफर्ट आणि सोबतच ॲक्युरेट गोलंदाजी अर्थात अचूक टप्पा आणि दिशेवरील नियंत्रण या जोरावरती मात्र मॅच जिंकली ती टीम कुळगावनं. काय जबरदस्त खेळ केला आणि बलाढ्य अशा टीम एरंजाडला त्यांनी मात्र परास्त केलं. 2 चेंडूंची पॅनल्टी लागली असताना देखील हा संघ पराभूत झाला. खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये एक मॅच पाहत होतो जिथे 24 धावसंख्येची पॅनल्टी लागली होती, तरी देखील सामना जिंकला होता तो टीम नागावनं. विरोधात देसाई संघ खेळत होता. हा एक क्रिकेटचा इतिहास आहे. क्रिकेटमध्ये विक्रम म्हणतात, विक्रम मोडले देखील जातात, परंतु ह्या मॅच मध्ये काय घडेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. कमेंट्री बॉक्स एंड कडनं व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू तुषार कडून हलक्या हाताने कट केला जाईल. बॉल गली रिजनला, धाव मिळणार नाही. बचेंगे तो और भी लढेंगे हा पवित्रा सध्या तरी दोन्ही बॅट्समन कडनं पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला नुरा खेळत असताना साथीनं फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जबरदस्त टाकण्यात आला होता, त्यानंतरचा दुसरा चेंडू लॉप करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कदाचित पंच आमच्या दिशेने आता इशारा देत आहेत की इट इज अ वाईट, अतिरिक्त बाहेर आणि वाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेनं सांघिक खातं खुळत झालंय. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच, नॉकआउट स्टेज आपण पाहू शकाल. ग्रामीण क्रिकेटच तसं आहे, प्रत्येक मॅच मध्ये समर्पण आपल्याला करावं लागतं. जबरदस्त फटका कॉपीबुक स्टाईलना अपिश खेळत असताना शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर बॉलला काढलंय. डीप मध्ये दणदण करत बॉल सीमारेषा पार, आलाय खणखणीत चौकार. एका फटक्यानं नुराचा क्लास, कौशल्य सारं काही दिसून येतंय. ज्या पद्धतीनं त्यानं बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि तदनंतर मात्र त्यानं कॉपीबुक स्टाईलनं कव्हर ड्राईव्ह अर्थात ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो, एरियल रूटनं फटका देखील पाहायला मिळाला. अगदी खोलून ठेवलंय, समोर पाहत राहिलाय. प्लेसमेंट करायची होती, काय चोख प्रत्युत्तर दिलंय. तुषारचं कौतुक करावं लागेल. पडला बॉल बाहेर निघालाय. स्विंग यानं मिस. बेस वर्सेस बेस ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला ॲक्युरेट चेंडू हाताळत असताना तुषारला आपण पाहतोय, त्याच्या समोर आपण नुराला पाहू शकाल. इथे अगदी जबरदस्त फटका फुल करत असताना सक्सेसफुल, डिलाइटफुल बॉल सीमारेषा पार, गुल आलाय. षटकार, नुराचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला नुरा खेळतो आणि रमीज यांना आपण पाहतोय. रमीज जे मिझिया टीम साठी अतिशय चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळायचे. इथे काय घडलंय, प्रत्युत्तर बेस वर्सेस बेस ही लढाई मी निश्चित ज्या पद्धतीने म्हटलं होतं. आणखी एक चौकार, एक षटकार आणि सोबतच विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळते. अगदी एकमेकांवरती वर चढवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनं पाहायला मिळत होता आणि अंततः विकेट आली. नुराला परतावं लागेल. धक्का पहिला खेळत असताना टीम बदलापूरला. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा
रमेश गुहारी यांना आपण पाहतोय, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आजवरती आपण पाहिले, बदलापूरसाठी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट क्रिकेट आजवरती दाखवलं. स्वागत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा पाहताय आपण साई एकविरा चषक 2026 हे भव्य दिव्य असं पर्व आपण पाहतोय. नवीन फलंदाज सैफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वन डाऊन साठी. विकेट काढली तुषारनं. चांगला चेंडू पडला आणि बॉल त्यानंतर मात्र अतिरिक्त उचली घेतोय. राईज होत असताना परफ्यूम डिलिव्हरी टाकली आणि या डॉटने या षटकाची झाली सांगता एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 for 1. 11 वरती एक गडी बाद बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर. पॉवर प्लेच्या बऱ्याच काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या. डॉट बॉल पाहिले, सोबत मात्र एक अप्रतिम चौकार पाहिला, सोबत पुलचा एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला आणि एक विकेट देखील आली आहे. अप्रतिम काही चेंडू जेव्हा टप्प्यावरती स्विंग होताना आपण पाहिले. तुषारची कला मैदानामध्ये सादर आपण होताना पाहिली आणि सोबतच नूराने 2 फटके दाखवले. त्यामध्ये तंत्र मंत्र ताकद टायमिंग ह्या दोन्हीचा संगम देखील नूराने दाखवला, परंतु तो जास्त काळ खेळ करू शकला नाही, तो बाद झालाय. आता जबाबदारी सागर आणि साथीनं सैफ या 2 फलंदाजांवरती असेल. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज बादलला आपण पाहू शकाल. बादल चर्चेतील नाव आहे. ज्या पद्धतीनं नावात बादल आपण पाहतोय, कामात किती कार्य त्याचं तितकं तीक्ष्ण असेल हे देखील पाहावं लागेल. जबरदस्त चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, परंतु स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अप्रतिम फिल्डिंग आपण पाहिली. चेंडूला रोखणं इतकं सोपं कार्य नव्हतं, परंतु स्वतःचा बॅलन्स सांभाळत असताना काय अप्रतिम फिल्डिंग बादलला आपण पाहतोय. पहिला चेंडू जबरदस्त बादलनं डिलिव्हर केलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. फक्त 3च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड प्लेसमेंट जर पाहिली, मिड विकेट लॉंग ऑन आणि वाईटिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतंय. यष्टांच्या मागे अतिशय चांगलं यष्टीरक्षण, गुड फिल्डिंग. इथे देखील डॉट चेंडू येतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात ते बादलकडनं. हायवे एंडकडनं सध्या तरी गोलंदाजी चालू आहे. दोन्ही एंडनं आपण सामने पाहतोय. क्रीडांगण अतिशय सुरेख आहे. आउटफील्ड देखील फास्ट आणि अगदी चहूबाजूला समांतर देखील पाहायला मिळतंय. फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा क्लास दाखवलाय. बॉल चाललाय डीप मध्ये, 3 क्षेत्ररक्षक धावत होते आणि अंततः बॉलला अडवलंय. प्रेक्षकांकडनं देखील टाळला येतात. ज्या मुवमेंटला मात्र त्यांनी बॉलला अडवलं ते पाहत असताना काय लाजवाब फिल्डिंग आपण पाहिली. 2 धावा वाचवल्या, 2 धावा मिळतात. या 2 धावफलक 13 अंकावरती. अशी देखील रंगेल. सध्या तरी वातावरणामध्ये जरूर गारवा जाणवत असला तरी या खेळाच्या माध्यमातून गरमी निर्माण करण्याचं काम प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू करतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवायचा होता, मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2 बॉल पर्यंत पोहोचतायत. वेल जज कॅच, अप्रतिम कॅच पोहोचले होते समीर त्या ठिकाणी आणि समीरनं मात्र अचूक कॅच या ठिकाणी पकडली. डाव संपला ह्या कॅचनं फलंदाज सागरचा. नवीन फलंदाज इरफान. इनायट क्रमांकाचा विचार केला तर 4थ्या क्रमांकावरती इरफानला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक. इथे देखील विकेट प्राप्त केली आहे. विकेटची आवश्यकता देखील होती, कारण की धावफलकावरती जर अंकुश लावायचा असेल तर विकेट सातत्यानं घ्याव्या लागतील. त्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर जो काही डिसिजन स्वीकारलाय तो योग्य ठरवायचा असेल तर गोलंदाजांना योगदान हे द्यावंच लागेल आणि तो प्रयत्न करत असताना गावदेवी खरवईला आपण पाहतोय. परंतु समोर तगडी बॅटिंग लाईनअप आपल्याला जाणता राजा बदलापूरची देखील पाहायला मिळेल. मॅच चांगली होईल यात शंकाच नाही. गोलंदाज राईट मोर द विकेटनं. चांगला चेंडू लेग साईडला खेचून मारायचं होतं, परंतु काय घडलंय
डायरेक्ट हिट करायचं होतं, यशांपासून चेंडू दूर राहिलाय आणि बाल वाचवलाय. सैफ अगदी आपली विकेट धोक्यात घेऊन धावत होता आणि पुन्हा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ज्या पद्धतीनं बॉल हिट करण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षकाच्या दिशेनं बॉल आला, परंतु त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज धावून आला होता. धाव नव्हती मी तरी म्हणेन, कारण की जोखीम पत्करायची होती तिथे. इथे समोर लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला झेल. निखिलला आपण पाहतो मिड विकेटला अचूक झेल आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय. नौका आलेला फलंदाज इरफानचा. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू टाकलाय. गती फारशी नव्हती, परंतु पडल्यानंतर बॉल अगदी उचली घेताना पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती गतीमध्ये देखील परिवर्तन, सोबत लेंथ मध्ये व्हेरिएशन, या गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या जोरावरती तुषारनं मात्र यश देखील मिळवलं होतं. ओव्हर द विकेटचा हा चेंडू एज घेऊन मागे फर्स्ट स्लिपला बीट केलंय आणि बॉल निघून जाईल अगदी वेगानं. सीमारेषा पार आलाय खणखणीत चौकार. चॅम्पियन गीत टीम वेस्ट इंडिजचं आपण ऐकता आणि आता कामगिरी देखील त्या प्रकारची त्यांची मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज या मैदानावरती चॅम्पियन पदाच्या दिशेनं कोण वाटचाल करेल हे मात्र पाहावं लागेल. बॉल फुल करायचा होता, परंतु बॅटच्या स्टिकर एंड वरती बॉल लागलाय आणि हवेमध्ये झेलची शक्यता. टिपला झेल, वाट कॅच. आज ग्राउंड फिल्डिंग अतिशय सुरेख आपल्याला गावदेवी खरवईची पाहायला मिळाली. कॅचिंग पर्सेंटेजचा विचार केला तर जेवढ्या झेल हवेमध्ये होत्या तेवढ्या झेल टिपल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला धक्के दिले. धक्का चौथा लागलाय आणि परतावं लागेल मैदानातून बाहेर, ते म्हणजेच फलंदाज सैफला. झटका तर लागलाय, परंतु त्या झटक्यातनं सावरावं लागेल. एक सैफ बाद झालाय, दुसरा सैफ खान मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. तुषार वारंवार विकेट मिळवत असताना चांगला चेंडू स्क्वेअर कट करायचं होतं. पुन्हा एकदा टिपला झेल. वन्स अगेन बॅक टू बॅक सफलता. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तुषारला मात्र पाहू शकाल. या अगोदर देखील एक विकेट त्यानं मिळवली होती पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात तो जसा आला त्याच्या विरोधात चौकार तर आला, परंतु त्यानंतर विरोधी टीमला सलग धक्के त्याने दिले. 2 चेंडू आणि 2 विकेट या स्पर्धेमध्ये हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सध्या तरी तुषारला आपण पाहू शकाल. वाट बॉलिंग. नवीन फलंदाज इजाज मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. निम्मा संघ आता सध्या तरी खेळाडू कक्षामध्ये परतलाय. आता कुठे का होईना एखादी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती, नुरानं 2 जबरदस्त फटके दाखवले,
परंतु त्यानंतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवरती जास्त काळ थांबू शकला नाही आणि याच कारण की संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा गरजेच्या आहेत. लढाई जर करायची असेल दुसऱ्या सत्रामध्ये तर किमान 40च्या आसपास धावा बनवाव्या लागतील. सध्या तरी तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून काहीशे चेंडू शेष आहेत. ह्या षटकातील अजून 2 चेंडू. हॅट्रिक बॉल तुषार कडून. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. बॉल थोडासा दूर राहिला. तर ज्या पद्धतीने त्यानं फुटवर्कचा वापर केला होता ऑन साईडला तो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु समोर तो चालून आला आणि तदनंतर बॉल थोडासा दूर तुषारनं ठेवला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल 1 टू गो तिसऱ्या षटकातील. लॉब करायचं होतं आणि आता मात्र बॉल वाईड. अतिरिक्त बाहेर आता चेंडू निघालाय आणि पंचांकडनं गोलंदाजाला दंडित केलं जाईल. एक धाव धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक 18 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावा फक्त 18 पाहायला मिळत आहेत. जे गोलंदाजीमध्ये धावा रोखण्यासाठी कंबर कसली आहे तुषार आणि त्याच्या साथीनं मात्र त्याच्या सहकारी आपण बादलला देखील पाहिलं. अंतिम बॉल देखील या षटकाचा आलाय. डॉट एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 18-4 18 वरती 5 गडी बाद झालेत. ड्रिंक्स ब्रेक यस पाण्याची मांग केली जाते. सध्या तरी वातावरणामध्ये गारवा आहे परंतु तरी देखील आता पाण्याची गरज वाजते आहे तर पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 5 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 18 धावा. चौथं षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषिकेशला आपण पाहू शकाल. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी भरपूर मेहनत केली आहे. ज्या पद्धतीनं प्लॅटफॉर्म खर तर बांधण्याचं काम केलंय 3 षटकामध्ये कदाचित तोच जो फॉर्म आहे तो कॅरी करण्याचा प्रयत्न ऋषी देखील करण्याचा करेल. परंतु काय घडेल हे पाहावं लागेल कारण की 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 18 धावा बांधल्यात परंतु येणाऱ्या 12 मध्ये जर आणखी 20-25 बांधल्या तरी देखील मॅच मध्ये मजा येईल. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला फटका समोर लॉब करायचा होता परंतु मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज झेल खाली कॉटन बॉलच्या माध्यमातून परतावं लागेल ते फलंदाज इजाजला देखील. बाद झालाय. इजाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि नवीन फलंदाज आता विलास. सातत्यानं गडी बाद होत आहेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळत नाही आणि 6वा गडी मात्र गमावलाय जाणताराचा बदलापूर या संघानं. जी आशा अपेक्षा खरं तर टॉप ऑर्डर करणं होती त्या आशेची पूर्तता करू शकले नाहीत. स्टार्ट चांगला होता. सुरुवातीलाच आपण जर विचार केला तर चौकार षटकार पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळाला. त्याखेरीज जर आपण विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व सातत्यानं पाहायला मिळालं. दूर चेंडू होता. छेडछाणी करायची होती परंतु पंच दर्शवतात की वाईट बॉल. अतिरिक्त बाहेर हा चेंडू आपण पाहिला. वाईट जी लाईन आहे तिच्या देखील बाहेर न बॉल ट्रॅव्हल करत होता आणि पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक 19 या अंकावरती. पुढील बॉल ऋषीचा फुल टॉस आडव्या बॅटनं लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे. गुड फिल्डिंग.
काय जबरदस्त फिल्डिंग आज दाखवली आहे टीम गावदेवी खरवईनं. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावफलक 21-21 या अंकावरती. चौथं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. विलासच्या बॅटमधनं ह्या 2 धावा. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग एफर्ट देखील त्याहून अधिक सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली, लेन देखील मिस केली. कारण की फुलटॉस वरती मोठा फटका यायला हवा होता, तसं घडलं नाही. आणि दांडी गुल होत असताना विलासला परतावं लागेल. धक्का लागतोय तो तब्बल 7वा. एक विलास बाद झालाय तर दुसरा विलास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आलाय, जितकी भेदकता गोलंदाजीमध्ये आपण पाहिली. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि सातत्यानं विकेट येताना आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजाचा विकेट कॉलम मात्र भरलेला पाहायला मिळतो. सुरुवातीला तुषारच्या खात्यामध्ये 3 विकेट आपण पाहिल्या, 2 विकेट बादलनं देखील मिळवले आणि त्यानंतर आता ऋषीच्या खात्यामध्ये देखील विकेट आली आहे. धावफलक 21 अंकावरती आपण पाहतोय आणि 21 वरती 7 गडी गमावलेत. हायवे एंडकडनं ऋषी फुलटॉस पुन्हा लॉप करायचं होतं, लोअर फुलटॉस. कदाचित सातत्याने यॉर्करचा प्रयत्न ऋषिकेशचा आपण पाहतोय. यॉर्कर प्रत्येक बॉलवरती तो एफर्ट देखील लावावा लागतो आणि कधी कधी यॉर्कर मिस झाला तर फुलटॉस किंवा हाफ व्हॉली ज्याला आपण म्हणतो ओरपिच चेंडू, आणि अशा बॉलवरती नेहमीच मोठे प्रहार पाहायला मिळतात. परंतु तो प्रयत्न वारंवार केला जातो ऋषिकेशकडनं की यॉर्करच मला टाकायचे आहेत. पडला बॉल आणि अतिरिक्तच उचली घेताना आपण पाहिला आणि फलंदाजच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी ते पाहिलं आणि व्हाईट बॉल दर्शवलाय आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील गोलंदाजाला आपण पाहतोय. एक अतिरिक्तची धावफलक 22 वरती. आतापर्यंत ह्या स्पर्धेचा आजच्या रात्रीचा जर आपण आढावा घेतला तर 2दा फक्त 50चा आकडा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मॅच अगदी रफ अँड टफ आपण पाहिल्या होत्या. पहिल्या फेरीतील सध्या अंतिम मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळायचं होतं. चांगला चेंडू, लेग स्टिकला चेंडू डिलिव्हर केला जातो आणि तिथनं बॉलमध्ये टर्न आपल्याला थोडा पाहायला मिळतो, जेणेकरून बॉल ऑफ स्टिकच्या दिशेनं काढण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. गुड बॉलिंग. अंतिम बॉल. समोर खेळतात, मिड ऑफ नाहीये, डीप वरती फिल्डर लॉंग ऑफला तैनात आहेत. धाव सेकंड ह्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 2 धावेनं धावफलकाचा विचार केला तर 4 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे, सिंगल, व्हाईट डॉट आणि 2. या 6 चेंडू झालेत. गुणसंख्या लेखक या ठिकाणी दर्शवत आहेत, कारण की धावा देखील 25 आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये निखिलला आपण पाहतोय. चार षटकामध्ये फक्त 25 धावा प्रति षटकाचा विचार केला तर 6.25 अशी धावगती. ओडीआय क्रिकेटमध्ये कदाचित ही धावगती फारशी चांगली आहे, परंतु लिमिटेड ओव्हर्सची जेव्हा मॅच आपण पाहतो, T10 असेल किंवा T20 आणि सोबत जर आपण ग्रामीण फॉर्मॅटचा विचार केला तर तिथे फक्त 4 ते 5 षटकं आपल्याला पाहायला मिळतात, जे किमान बॉलच्या दुप्पट धावा आपल्याला बनवाव्या लागतात. अर्थात 200च्या स्ट्राईक रेटनं कदाचित तो स्ट्राईक रेट थोडासा खाली पाहायला मिळतो. याचं कारण की
दी सलग विकेट ज्या पद्धतीनं पत्त्यांचा बंगला कोसलावा त्या पद्धतीनं विकेट मात्र आल्या. तिथे देखील प्ले डाऊन विकेट आली पहिल्याच बॉल वरती आणि लागणारा हा 8वा धक्का. आहे माफ करा इनेट क्रमांक 10 वरती प्रितेश. ज्या पद्धतीने आघाडीच्या गोलंदाजाने विकेट मिळवली ते पाहता निखिल म्हणतो मी कुठेही मागे राहणार नाही. त्यानं देखील पहिल्याच बॉलवरती विकेट काढले. स्विच हिट 10व्या क्रमांकाचा फलंदाज आला तरी देखील तो फटके खेळू शकतोय हे त्याने दाखवलंय आणि चौकार ठोकलाय. कदाचित येणाऱ्या मॅचेस मध्ये मला प्रमोट करा हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रितेशला आपण पाहतोय ठोकलाय चौकार आणि धावफलक या 4च्या मदतीनं 29 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे. 11वा खेळाडू जरी मैदानाच्या आतमध्ये आला तरी देखील तो पहिल्या बॉलवरती षटकार ठोकण्याची ताकद ठेवतोय आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये प्रितेशकडनं पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये परिवर्तन जिथे चौकार आला स्वीप रिव्हर्स स्वीपला तिथे मात्र आता बॅकअपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. फुलटॉस आणि ते काय घडले कदाचित हा बॉल टर्न व्हायला हवा होता. ते धावा येऊ शकल्या असत्या परंतु तसं घडत नाहीये. लेग बाईज पंचांचा इशारा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू जरूर चेक करण्यात येईल हाईट फॅक्टर बॅटिंग टीमचा. परंतु रिव्ह्यू घेत असताना मैदानाच्या आतमध्ये असलेले फलंदाज त्यांना त्या गोष्टीची दक्षता घ्यायला हवी. आपण पाहतो ग्रामीण क्रिकेट प्रगत होत चाललंय परंतु खेळाडू कक्षातनं रिव्ह्यूची मागणी केली जाते. काही हरकत नाही सध्या चेक तरी करण्यात येईल. तिसरे पंच आता चेक करतील. यस फेअर डिलिव्हरी. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू भरपूरच खाली आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित आता रिव्ह्यू वाचवून घरी कुठे न्यायचा आहे त्यासाठी जरूर तो रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. कारण की कदाचित जर नो आला तर धावा येऊ शकतात. तो प्रयत्न होता. सध्या तरी 30 धावा धावफलकावरती अजूनही चेंडू 3 शिल्लक आहेत. या 3 बॉलवरती दोन मोठे षटकार आले ना तर मॅच रंगेल ह्यात शंका नाहीये. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक निखिल. चांगला चेंडू मागे निघून चाललाय. बॉल यशी रक्षकाकडनं घडली चुकी. एकाच ऍक्शन न बॉल फील्ड होऊ शकला नाही आणि तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. धावफलक 31 वरती. बॉलिंग मध्ये मात्र काय जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. टाटा मोरता विकेट न काहीसा साइड आर्म अँगलचा जरूर वापर आपल्याला पाहायला मिळतो. फटका हा चांगला होता परंतु फिल्डर मात्र एक्झॅक्टली उभा होता तो वायडिशच्या लॉंग ऑफला आणि टिपला झेल. खरं तर कौतुक करावं लागेल तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला फलंदाज ज्याच्याकडनं एक चौकार देखील आपण पाहिला होता आणि हा प्रयत्न देखील त्याचा अतिशय सुरेख होता. आपण नेहमी म्हणतो की प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न आपले गरजेचे आहेत कारण की खेळ आहे. खेळामध्ये जय पराजय हा खेळाचा अविभाज्य घटक आहे. परंतु लढाई व्हायला हवी आणि ती लढाई करण्याचा प्रयत्न जरूर केला. विकेट आली आहे. धावफलक 31 वरती आणि अंतिम बॉल फेस करण्यासाठी अंतिम गडी मैदानाच्या आतमध्ये अभय. शेवटचा चेंडू अभय साठी. इथे देखील एज घेऊन बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉपला. धडक मारत असताना स्क्रीन वरती आणि धावा झाल्या ते आता ह्या चौकारानं 35 धावा. चला चौकार आलाय. फलंदाजचं लक्ष नव्हतं. तो अगदी जीवाच्या आकांतानं धावत होता. त्याला देखील माहित होता अंतिम टप्प्यात जेवढ्या धावा बनतील तेवढं
बॅकअप पाडबल असेल गोलंदाजांसाठी, परंतु डाव पहिला संपला. धावा बनल्यात त्या 35 धावा 36 बनवायच्या आहेत त्या विजयासाठी. 5 षटकामध्ये टीम गावदेवी खरवईला कशा पद्धतीनं ह्या धावा बनतील, ह्या धावा डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया पुन्हा एकदा परिवर्तन. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल आमचे सहकारी मित्र लहू फडके यांचा. परंतु तुर्ताच नेक्स्ट मॅच इथनं जिंकणारा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट या अगोदर एक चित्तथरार मॅच जिंकले कुलगावने, तो संघ खेळताना पाहायला मिळेल. तर कुलगाव आपला सहकारी कुठे असतील तर त्यांना इन्व्हाइट करा, जेणेकरून यानंतर पुढील मॅच ही सलग चालू राहील. थँक्यू. चला बापू, गाड्या सोडा तुमच्या, चला जाऊ द्या पायथ्याशी, रात्र झाली भरपूर आता. चला सुट्टी मेकर, आपण पण तयार राहा दोन्ही. चला सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. जाणता राजा बदलापूर विपक्ष गावदेवी खरवई असा हा सामना आहे, जिकडे बदलापूर टीमनं प्रथमतः बॅटिंग करत असताना 35 बनवल्यात आणि आता 36 धाव्यांचं लक्ष दिलं गेलंय, जे 5 षटकामध्ये पूर्ण करायचे आहेत. आणि गावदेवी खरवई संघ आरंभिक जोडी 2 सेनापती आपले जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. धर्मवीर आणि कर्मवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 10 सरकार गौरव आणि 15 नंबर समीर. तीस बॉल आणि 36 धावेची गरज आहे. स्पर्धा आपण अनुभवतोय. फ्रेंड्स ग्रुप मनकवली आयोजित साई एकविरा चषक 2026 पर्व पाहतोय, जिथे या स्पर्धेमध्ये 5 पारितोषिक आहेत. 1,50,000, 25,000, 25,000 आणि 25,000. प्लेअर ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. गोलंदाज याच्यासाठी शूज आहेत. फलंदाजासाठी कूलर आहे. आणि या स्पर्धेचे जनक खरं तर आधारस्तंभ आहेत, मुख्य आयोजक भाईजान खरं तर निसार शेख हे आहेत. आणि त्याच्या समवेत पंकजी भोळे, निलेशजी किलकर कालेकर आणि निलेशजी मराठे, या चौघांचा पण खरं तर विशेष आभार व्यक्त करायला हवं. त्यांच्या सानिध्यातनं साकारलेली ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मधली आज कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअरच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील तिसरी रजनी आपण अनुभवतो आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 2 बलाढ्य संघामध्ये जाणता राजा बदलापूर विपक्ष गावदेवी खरवई. 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 36 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गौरव आणि समीर आणि त्यांना रोखण्यासाठी बदलापूर टीम कडनं बदलापूर एक्सप्रेस विलास हा गोलंदाज तयार आहे. पॅव्हिलियन एंड कडनं पहिला बॉल टाकला जाईल या मॅचचा. 30 बॉल 36
पहिला बॉल चपराक आहे, फिल्डर धावतोय, बॉल अडू शकत नाही, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना बदलापूर टीमने जवळजवळ फलंदाज बाद झाले होते 9 आणि 35 धावा बनवल्या होत्या आणि त्या वाचवण्यासाठी अगदी पहिल्या बॉलवरती चौकार दिलाय. त्यामुळे आता समीकरण सोपं आहे. 32 ची गरज आहे अजून. 29 बॉल. पुढील बॉल मिस टायमिंग आहे, फिल्डर वाईडिश गेला होता आणि बॉल इकडे चालला. एका टप्प्यानं अजून एकदा चौकार. ग्रामीण क्रिकेटमध्ये हे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. जिकडे चौकार षटकार जातो तिकडे फिल्डर लावला जातो, परंतु हे कधीच विचारलं जात नाही की गोलंदाजाला बाबा तू पुढचा बॉल कसा टाकणार आहेस, तुला फिल्डर तसा हवा आहे का. आणि मागच्या बॉलवरती ते काहीच पाहायला मिळालं. 2 बॉल 2 चौकार आलं. पुढील बॉल. कुलगाव टीम कॅप्टन्स आपण येऊन थांबायचं आहे. आयोजकांचा कॉल आहे, कारण पुढील सामना 2 विजेत्या संघामध्ये. मागचा सामना कुलगाव टीमने जिंकलाय, तर कुलगाव टीमचे कॅप्टन्स आपण लगेच यायचंय. आयोजक आपल्याला बोलवतात. 8 धावा धाव फलकावरती. गौरवच्या बॅटनं 2 चौकार आले. सुंदर देखणे फटके पाहायला मिळाले. ताकद आहे. टायमिंग सुद्धा साधला गेले दोन्ही बॉलवर. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अपील फक्त एसटी रक्षकाची, त्यामुळं पंचांवरती दबाव नाहीये. डॉट बॉल आहे. 2 सलगचे डॉट बॉल आहेत. फाईट दिली जाईल यात शंका नाहीये, कारण ही धावसंख्या विजयासाठी पाहिले तर तेवढी मोठी नाहीये, परंतु लढाईसाठी फार मोठी आहे, यात शंका नाहीये. लढाई करू शकतो मी म्हणेल जाणता राजा बदलापूर हा संघ, आणि विकासला तो प्रयत्न करावा लागेल. आधीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तुषारनं जे षटक टाकलं होतं 11 धाव्यांचं, तेच षटक होतं, परंतु त्याच्यानंतर जी बाकीची गोलंदाजी झाली ना, तर करवई टीम कडनं चांगली होती. ग्लोव्ज मागवले जातात, कारण कडे बॅटला ग्रिप मिळत नाही फलंदाजाच्या. फलंदाज सध्याच्या कडीला गौरव, ज्याने पहिले 2 बॉल चौकार ठोकले तेव्हा ग्रिप बरोबर होती. जेव्हा 2 डॉट बॉल आले तेव्हा त्याला जाणवलं की यार थोडंसं खराब होतंय काम, कारण ज्या उद्दिष्टाने तो मैदानाच्या आतमध्ये आले ते इरादे दाखवले पहिले 2 बॉल, परंतु गोलंदाजाने बी सांगितलं की माझे पण इरादे हेच आहेत की तुला डॉट बॉल मी फेकू शकतो आणि पुढील बॉलवरती तुझी विकेट मी घेण्याचा प्रयत्न करेल, आणि ते करावं लागेल विलासला या मॅच मध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व बदलापूर वासियांचं टिकवायचं असेल तर आता तुम्हाला 100हून अधिक जास्त पर्सेंटेज देऊन इथे प्रयत्न करावा लागेल, तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्हाला विजय ही माळा तुमच्या गळ्यामध्ये टाकली जाईल, अन्यथा तुम्हाला पराभव हा निश्चित आहे. अपील आहे, परंतु इथे अपिलीमध्ये विश्वास नाहीये. गोलंदाजाला चांगलं ठाऊक आहे की इकडे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, अगदी बॅट अँड पॅडच्या मधनं बॉल पुढे सरकला जातो. 3रा सलगचा डॉट बॉल आलाय, जिथे पहिले 2 चौकार आले, त्याच्यानंतर हे चांगलं कमबॅक आहे. आणि पॉवर प्लेचं षटक माझ्यावरती विश्वास का दिला जातोय आणि त्याची प्रचिती या 3 बॉलवरती पाहायला मिळाली. तर गोलंदाजाचं नाव आहे विलास. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. अवे फ्रॉम द बॉडी लाईन अनदर डॉट बॉल. 4 सलगचे डॉट बॉल आलेत. पहिलं षटक समाप्त झाले. 8 धावा 0 विकेट. पहिलं षटक समाप्त झालंय पॉवर प्लेचं, आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचे दुसरं षटक. गोलंदाज इरफान. इरफान शेख. एक इरफान पठाण आपण पाहिलं गेलंय,
T20 विश्वचषक जो जिंकला होता MS धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 त्या फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार होता. आणि इकडे इरफान शेख आलाय बदलापूर टीम कडनं, हायवे एंड कडनं गोलंदाजीला तयार आहे. समोर फलंदाज समीर पहिला बॉल खेळेल. अप्पर कॅट हाही फलंदाज त्याच पद्धतीने प्रयत्न करतो की मीही चौकारानं खातं उघडेल, परंतु इथे काय घडलंय या मॅच मध्ये अगदी रनआउटची विकेट येता येता राहिली. एकच धाव आली. प्रयत्न भरपूर चांगला होता तिकडे अगदी गलेच्या डिपार्टमेंटला ज्या पद्धतीनं बॉलला अडवलं गेलं आणि लगेच संधी सुद्धा क्रिएट केली होती त्या क्षेत्ररक्षकानं की इकडे रनआउटची चान्सेस आहेत. हे चांगलं झालं. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन असणे गरजेचं आहे. दोन सलामीचे फलंदाज जे भरोसेमंद असतात आणि त्यांच्यावरती विश्वास असतो, सातत्याने आपल्या टीम कडनं ते प्रतिनिधित्व करीत असतात सुरुवातीच्या समोरच्या टीमच्या अटॅकिंग मोडला. त्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आणि ते सध्याच्या घडीला आपल्याला करवई टीम कडनं पाहायला मिळते. दोन आघाडीचे फलंदाज संघर्ष करतात खरे, परंतु संघर्षातनं त्यांना पेटून उठावा लागेल बदलापूर टीमला, कारण तो अडचणीमध्ये सापडलाय. इकडे आही डॉट बॉल आहे. अगदी त्याच्या स्लॉट मध्ये फलंदाजी रेंज आहे. मी म्हणेल हेलिकॉप्टर कुठलं स्पॉट अगदी शरीरावरती येणाऱ्या बॉलला गौरव चांगल्या पद्धतीने खेळतो, परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईन ही कमकुवत बाजू आहे. कारण मागील जे आतापर्यंत आपण पाहतोय त्याने खेळलेले जवळजवळ 5 बॉल त्याच रेंजचे होते की जो तिथे बॅट अँड बॉल संपर्क नाही लागत. त्यामुळे गोलंदाजाला तो विकनेस पॉइंट शोधावा लागेल. यस, गुड बॉलिंग, परफ्यूम डिलिव्हरी आणि हे करणं योग्य आहे. वारंवार तुम्ही ऑफस्टिकच्या बाहेर जास्त लाईन टाकू शकत नाही, त्यामध्ये एखाद बॉल चांगला असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे चांगल्यात चांगल्या फलंदाजाने कसं थांबवू शकता हे याचं वर्णन तुम्हाला गोलंदाज इरफान शेखच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जरूर धावा इथे धावफलकावरती कमी लावल्यात, असं नाही की मॅच मध्ये तुम्ही लढाई नाही करू शकत, लढाई करू शकता. आणि ते सध्याच्या घडीला प्रात्यक्षिक दाखवत असताना हे दोन आघाडीचे गोलंदाज बदलापूर टीम कडनं, पहिला गोलंदाज विलास आणि आता इरफान शेख. आतापर्यंत इरफानचे 3 बॉल, त्याच्यामध्ये 1 धाव आली पहिल्या बॉल वरती. त्याच्यानंतर गौरव 2 डॉट बॉल खेळला. प्रेशर आहे आतापर्यंत त्याच्यावर. गुडगा वाकवला, बॉडीला स्ट्रेच करत होता, परंतु बॉल अजून खाली राहिलाय. अजून 1 डॉट बॉल आहे. म्हणजे गौरवचा आपण विचार केला, पहिले 2 बॉल चौकार खेळला, त्याच्यानंतर आतापर्यंत 7 डॉट बॉल खेळलाय. त्यामुळे ही मॅच आता रंगत येत चालली आहे. म्हणतात ना, रंगात आलाय हा सामना. या सिच्युएशन मध्ये आलाय. जर विकेट मिळाली तर डेफिनेटली मॅच बनेल बदलापूर टीमला. टॅपिंग क्रिकेट, हॅमर स्ट्रोक होता, परंतु तिकडे काय घडलंय गलीला अगदी फिल्डिंग थोडीशी खराब, फेकी खराब आहे, परंतु फरक काही पडत नाहीये. बॅटिंग टीमला प्रेशर दोघांवरती आहे, कारण आतापर्यंत धावा फक्त 10च आहेत. 9 धावा आहेत, 10 नाही तर 9 धावा आहेत, कारण का हा डॉट बॉल आलाय. सर्वांनाच असं वाटलं होतं की या बॉल वरती 1 धाव मिळाली, परंतु ज्या गौरवनं पहिले 2 बॉल चौकार ठोकले त्याला अशा पद्धतीनं शांत ठेवताही येतं, कारण हे क्रिकेट आहे. अनिश्चितते से भरा ये खेल जिसे कहा जाता है उसे क्रिकेट कहा जाता है. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये बदलापूरकर खेळताना आणि संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण त्यांच्या संघाचं नाव आहे जाणता राजा. त्यामुळे ते लढाई करणार यात शंका नाहीये. हा बॉल खराब आहे, दिशा दिली फक्त आणि ताकद होती, टायमिंग मिळाला, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं गेलाय. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. मारलाय. अक्सर कहा जाता है छोटा तीर गाव करे हमेशा गंभीर. आणि गौरवनं अगदी त्याच पद्धतीचा फटका होता. उंच उडी मारून बॅकफुटला गेला, त्याच्यानंतर परत फ्रंटफुटला आला, उडी मारून हा षटका ठोकलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. वीरेंद्र सेहवाग सुद्धा अशाच पद्धतीने फटकेबाजी करायची जेव्हा बाहेरचे बॉल. कोण विसरेल अगदी 2003 चा तो वर्ल्ड कपचा सामना, भारत बनाम पाकिस्तान. पाकिस्तानची तोफखाना तयार होता
वसीम अक्रम, शोएब अख्तर, वखार युनिस आणि सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनं ती पार्टनरशिप पहिल्या 5 ओव्हर मध्ये 50 धावा विजय तिथंच निश्चित केला होता. आणि ती फटकेबाजी आता गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जरूर डॉट बॉल पर्सेंटेज त्याचे आहेत भरपूर, कारण 3 बॉल मध्ये त्याने 14 बनवल्यात आणि टोटल 11 मध्ये 14च आहेत. त्यामुळे त्याने 8 डॉट बॉल खेळलाय तो, हे विसरून चालणार नाहीये. जर यदा कदाचित साई सर या मॅच मध्ये 55 असते धावा तर हे डॉट बॉल आता किती छान वाटले असते बदलापूर टीमला, कारण या मॅच मध्ये परतीचा प्रवास होता त्यांचा, परंतु आता अशक्य राहिले. 15 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक गोलंदाज आहे इथे प्रितेश. पी फॉर प्रितेश. समोर फलंदाज ताकदवर आहे आणि फिल्डिंग चांगली तिकडे. कीपरकडे कॉल दिलाय परंतु बॉलरकडे बॉल आलाय. कदाचित मागच्या ओव्हरची कीपर त्याला आठवला असेल की ह्या एंडला कीपर आहे. होतंय कधी कधी दोन्ही एंडकडनं जेव्हा खेळले जाते तेव्हा माइंडसेट लवकर बदलत नाहीये आणि ती प्लॅनिंग पण असते. कधी कधी एखाद्या टीमचे कीपरचा आवाज द्यायचा आणि बॉलरकडे बॉल. धावफलकावरती 16 लागल्यात. 16 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात झाली या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती. एकदा वालिया. समीरचा खात्यामध्ये 2 धावा आहेत 2 बॉलमध्ये. 11 बॉल 14. सध्याच्या घडीला गौरव बॅटिंग करतोय. प्रितेश गौरवसाठी या ओव्हरमध्ये किती डॉट बॉल असतील? पहिला बॉल गौरवसाठी बॅटकट आहे. सांगतो स्वतः फलंदाज की बॅटकट आहे. कॅच ड्रॉप झाली तिकडे. त्यामुळं अंपायर्सला असं वाटलं होतं की पंचांना की यार हा व्हाईट बॉल देऊ शकतो, परंतु नाही. स्वतः गौरवने सांगितलं, खेळाडू दाखवली इथे की यार आतली कडा होती, त्यामुळे हा बॉल लिगल आहे. डॉट बॉल आलाय परत एकदा. हाफ ट्रॅकर बॉल परंतु खाली होता. पॉइंटला फिल्डर. खराब आहे क्षेत्ररक्षण. बॉल गोळीच्या वेगानं. अजून एक चौकार. कुछ ऐसा कमाल की दुनिया करे तुझे सलाम. आणि गौरव अगदी तेच करतोय. जर बॅट वरती बॉल आला तर चौकार षटकारच, अन्यथा डॉट बॉल. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटला बॉल आला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अन्यथा बॉल विकेट किपरच्याच हातामध्ये. हे समीकरण आहे. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमला हे ध्यानात ठेवावं लागेल की बॅट वरती बॉल गौरवच्या जाऊ द्यायचं नाहीये. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 16ची गरज आहे. बॉलचा आपण विचार केला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजून शिल्लक. याचा अर्थ 14 बॉल आणि 16ची गरज. मॅच आता ऑन झाली आहे. गौरव आहे तोपर्यंत बदलापूर टीमला मॅच अशीच ऑन राहील की काय, हे या सामन्याचं चित्र आहे सध्याच्या घडीला. पुढील बॉल सबरी टाकण्याचा प्रयत्न होता. खाली ठेवलं होतं बॉलला. लॉंग ऑनला फिल्डर तैनात. 1 धाव आली आहे प्रथमतः गौरवच्या खात्यामध्ये. सिंगल, कारण आतापर्यंत त्याने ठोकलेले 3 चौकार आणि 1 षटकार. आणि त्याच्यामध्ये बॉल डॉट बॉल पर्सेंटेज पाहिलं तर 10 डॉट बॉल आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर आहेत, परंतु धाव संख्या कमी रनचेस आहे. ओ इकडे मिस टायमिंग. डॉट बॉलचा प्रेशर दुसऱ्या फलंदाजावरती. विकेटची दाट संभावना आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर कोण, तर समीरला परतावं लागेल. नवीन फलंदाज बादल. बादल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जब आसमान में बादल दिखते हैं तो सभी उम्मीद लगा के बैठते हैं अब बारिश होगी, लेकिन क्या यह बादल बीच मैदान में रनों की बारिश करेगा या कोई गेंदबाज इस बादल को भी उन हवा के साथ घटाव के संग संग बाहर लेके जाएगा,
ये आने वाला वक्त और आने वाली गेंदें बताएगी क्या इस मुकाबले में क्या घटेगा, क्योंकि अभी भी 12 गेंदें बची और जीत के लिए 15 रनों की जरूरत, यानी मुकाबला अभी भी दोनों टीम के लिए जीवित है। कौन सी टीम इस मुकाबले में बाजी मारे भी और कौन सी टीम यहां से कुलगांव के सामने अपनी नजराना पेश करने के लिए आगे दौड़ेगी। दो टीमों के बीच एक घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र में साई एक्यूरा चषक के माध्यम से जानता राजा बदलापुर बनाम गावदेवी खरवई दोनों के बीच एक कांटे की टक्कर, ये बड़ा मुकाबला बीच मैदान में चलता हुआ। क्या किसने सोचा था 36 रनों का पीछा करते हुए जिस टीम ने 2 में 8 बनाए थे शुरुआती गेंदों में, क्या 12 में 15 यहां से सामना रंग बदलेगा या करवट बदलने वाली गेंदबाजी। गेंदबाज तैयार है, यहां से इरफान फिर एक बार तैयार, पहली गेंद अच्छी गेंद, बेहतरीन गेंद है। इस मुकाबले में अब जान आई है। इरफान ने जिस तरीके से दूसरी ओर डाली थी काफी किफायती ओर थी जहां से 7 रन खर्च किए थे। फिर एक बार कप्तान ने विश्वास जताया कि भाई इरफान आप आइए और इस मुकाबले में फिर एक बार जान ढोलिए और इस मुकाबले को बदलापुर वासियों के झोली में जीत का जश्न मनाने का यहां से एक मौका दीजिए। फिर एक बार तैयार, फुल टॉस, गैप ढूंढने की कोशिश, मिड विकेट में बढ़िया फील्डिंग, बॉडी को ट्रस्ट किया फील्डर ने और एक ही रन मिलेगा। यहां से अब मैं तो कहूंगा बदलापुर की सभी खिलाड़ियों में जान आई है। जिस तरीके से अब 12 में 15 की जरूरत है, पहली डॉट बॉल, उसके बाद में अब सिंगल आई, अब 10 में यहां से 14 की जरूरत। अब बादल स्ट्राइकर एंड पे, क्या बादल यहां से गरजेगा या बादल हवा के साथ बाहर का रास्ता दिखेगा। यहां से गेंदबाज तैयार, इरफान, जिस इरफान ने उम्मीदें जगाई है बदलापुर टीम के लिए, क्या ये बादल यहां से खरवई टीम के लिए इरफान को बाहर का रास्ता दिखाएगा। अगली बॉल, कदमों का इस्तेमाल, पद यात्रा करने की कोशिश थी कि हवाई को यहां से हवाई यात्रा करने के लिए बॉल को भेजना था, लेकिन ये मंजूर नहीं था। यहां से डॉट बॉल, ये अच्छी गेंद थी, कदमों का इस्तेमाल जैसे ही करता हुआ बल्लेबाज दिखा, गेंदबाज ने गेंद को पीछे खींचा और बेहतरीन गेंद, यहां से डॉट बॉल, बादल तैयार। फिर एक बार इरफान, ओ यहां से पीछे जाके खेलने की कोशिश, लेकिन गेंद कितने बेहतरीन है, सटीक जगह पे ये निशाना साधता हुआ इरफान शेख, क्या कमाल की गेंदबाजी। इस मर्तबा जानता राजा बदलापुर टीम के लिए एक बेहतरीन गेंदबाज के तौर पे उभरता हुआ ये आक्रामक गेंदबाज। इस मर्तबा लक्ष्य बचा है 8 गेंदे और 14 की जरूरत। आने वाली 2 गेंदें कितनी किफायती होगी, अगर इसमें बादल और गौरव की विकेट मिली तो सोने पे सुहागा। जिस तरीके से सोने का भाव 1 तोला 2 लाख के ऊपर पहुंचा है, क्या ये बादल को यहां से लौटने में सक्षम गेंदबाजी करेगा इरफान। और यहां से अपील जोरदार है, लेकिन अंपायर बता रहे हैं भाई नहीं, यहां से पिचिंग थोड़ी सी खराब है, या बल्ले का अंदरूनी किनारा लगा या नहीं लगा। सवाल काफी सारे हैं इस बॉल के ऊपर, लेकिन 1 रन तो बना ही बना है। अंपायर के ऊपर प्रेशर जरूर है, यहां से अपील की गई थी भाई। अब 7 गेंदें बची है और 13 की जरूरत। ऐसा गेंदबाज इन चीजों के ऊपर भी ध्यान होना चाहिए, जब बॉल को रिलीज किया जाता है बॉपिंग क्रीज की तरफ से, तब तो अंपायर के सामने अगर आप आओगे तो फिर अपील करके भी कुछ फायदा नहीं होता है, या कॉट बैंड की भी अपील जो भी होती है तो उसे थर्ड अंपायर की तरफ रिव्यू कर जाता है, क्योंकि आप अंपायर के सामने नहीं आ सकते हो, रूल्स रेगुलेशन के खिलाफ होते हैं। बेहतरीन स्ट्रोक सीधे बल्ले से गौरव ऑन फायर और ये बेहतरीन छक्का। इस मुकाबले में बदलापुर टीम को हर एक कदम संभल के और जम के रखना पड़ेगा, क्योंकि 6 गेंदें बची और 7 की जरूरत है। एक कड़ा संघर्ष करता हुआ बीच मैदान में जिस गौरव ने जितने डॉट बॉल खेले ना,
वो डॉट बॉल मानो ये बदलापुर टीम को आखिरी ओवर तक लेके आया है मुकाबला, क्योंकि अगर गौरव इतने डॉट बॉल ना खेलता तो उसके बल्ले से जितने भी रन आए ना, ये मुकाबला कब का फिनिश होता था। लेकिन गौरव ही इस मुकाबले की अहम कड़ी है जो बदलापुर टीम को इस आखिरी ओवर तक लेके आई। इस मुकाबले को 11 गेंदें उन्होंने डॉट खेली है, जिसमें 18 बॉल कुल मिला के खेली है। महज 7 बॉल में उन्होंने 26 बनाए। तो इतना बेहतरीन बल्लेबाज, लेकिन साई सर कभी कभार वक्त भी उसके साथ नहीं चलता, तो इन परिस्थितियों को उसको सामना करना पड़ता है। क्या जिस खिलाड़ी ने इस मुकाबले को बनाया, क्या वो आखिर तक फिनिश कर पाएगा? अब आने वाली 6 गेंदें और 7 की जरूरत है। नया गेंदबाज सैफ आया। पिछली बॉल के ऊपर जो छक्का लगा ना, मानो वो सुरक्षित था। वो मैं तो कहूंगा खरवई टीम के लिए सेफ था। और एक बेहतरीन खिलाड़ी है सैफ, कई सालों का तजुर्बा है, और उस तजुर्बे को अब तलाशा गया बदलापुर टीम ने कि भाई आपके कंधों के ऊपर आपसे बेहतरीन ये जिम्मेदारी कोई नहीं उठा सकता। एक सीनियर खिलाड़ी, एक लेजेंड प्लेयर बीच मैदान में सैफ, और सामने हो गए बादल। बादल से टकराने तैयार सैफ। पहली बॉल कैच का मौका, गली के रीजन में फील्डर डाउन द बॉल, सेकंड अटेम्प्ट में बढ़िया कैच, मुकाबला जीवित है। 5 गेंदें बची और 7 की जरूरत। बादल को गरजने से पहले ही जैसे मंडरा रहा था, वैसे उसी दिशा में उसको सैफ ने बाहर का रास्ता दिखाया। अब नया खिलाड़ी बीच मैदान में दिनेश। अब 5 गेंदें बची, 7 की जरूरत। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर किसे कहा जाता है। मानो बदलापुर टीम ने छोटी सी शॉर्ट मीटिंग ली और कहा कि भाई इस मर्तबा शोल्डर किसके मजबूत होंगे जो ये पूरी तरीके से दबाव उठाएगा, और वहां से चुना गया सैफ को। कई सालों का तजुर्बा है, कई मर्तबा अपनी टीम को इन मुश्किल हालातों में, मुश्किल परिस्थितियों में बाहर निकालने का जिम्मा कई बार इसने उठाया। और फिर एक बार आज इस दहेली के मैदान के ऊपर साई एकीवरा चषक के माध्यम में फिर एक बार वो जिम्मा उठाया गेंदबाज साहब ने। अब 5 गेंदें और 7 की जरूरत। दिनेश स्ट्राइकर एंड पे, अभी भी एक बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पे जिन्होंने 18 में 26 बनाए। गौरव नॉन स्ट्राइकर एंड पे। ओ यहां से अपील, लेकिन यहां पे क्या हुआ? एक रन तो आसानी से मुकम्मल। अंपायर्स कह रहे कि भाई यहां से पिचिंग खराब है इस बॉल की, और एलबीडब्ल्यू के लिए रेफर करना क्या सही होगा या गलत है भी या नहीं है। लेग बाइज सिग्नल। 1 रन मिला, लेकिन 1 रन शायद ये मुकाबला बदलने वाला होगा। अगर अगली बॉल के ऊपर बड़ा हिट, मुकाबला फिनिश या विकेट, तो मुकाबला जीवित होगा बदलापुर टीम के लिए। और उसी उम्मीद से तो साहब के पास बॉल थमाई है कप्तान ने, और उसी उम्मीद को कायम रखने की जिम्मेदारी फिर एक बार साहब अपने कंधों के ऊपर। 4 गेंदें, 6 की जरूरत। जिस बल्लेबाज ने 18 में 26 बनाए, क्या उसे इतना आसान होगा या इतना नामुमकिन सा लक्ष्य होगा? 4 गेंदें, 6 की जरूरत। धीमी गति वाली गेंद, खिलाड़ी है, और वो बस देखता गया, गेंद हो गई छूमंतर। 6 रन। मैं वो नमाजी हूं। सामना जिंकलाय. अगदी इकडे आपण पाहू शकता गावदेवी खरवई टीमनं अप्रतिम सामना होता आणि सामन्यामध्ये विजय मिळवला गेला. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स, कुळगाव संघाचा कॅप्टन आणि गावदेवी खरवई टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचा. मॅन ऑफ द मॅच कुणाल लेखक माहिती पोहोचवतील.